गुरु पूर्णिमा के अवसर पर खास गुरुवंदना कार्यक्रम आयोजित ठाणे इंटरनेशनल एनवायरमेंट मल्टीपर्पस ह्यूमन सर्विस ऑर्गेनाइजेशन इंडिया व समृद्धि पब्लिकेशन व समयक सामाजिक संस्था मुंबई के संयुक्त प्रयास से 21 जुलाई 2024 को मराठी ग्रंथ संग्रहालय प्रथम तल ठाणे पश्चिम में आयोजित हुआ कार्यक्रम ISBN पंजीकृत राष्ट्रीय एकात्मता गौरव सम्मेलन ठाणे 2024 व कवि सम्मेलन साहित्यिक पुस्तक प्रकाशन सम्मान समारोह आयोजित किया गया। कार्यक्रम की अध्यक्षता समाज सेवक उद्योजक मुरबाड दिनेश उगड़े ने कार्यक्रम का उद्घाटन चित्रपट निर्माता उद्योजिका ठाणे नेहा निनाधुरी राष्ट्रीय सचिव रिपाई सुरेश दादा बारशिंग रहे। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में सुप्रसिद्ध सिने अभिनेता मिलिंद गवी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंड मेघराज राजे भोसले चित्रपट अभिनेता जाकीर खान अध्यक्ष माजी सैनिक हितकारी संस्था भाऊराव तायडे व राष्ट्रीय सेवाभावी संगठन KCN क्लब के अध्यक्ष नंदन मिश्र त्यागी उपस्थित रहे। कार्यक्रम के स्वागताध्यक्ष प्रकाश गायकवाड़ उपस्थित रहे। कार्यक्रम के संचालक समृद्धि प्रकाशन अध्यक्ष समयक सामाजिक संस्था प्राचार्य डॉक्टर BN खरात व आयोजक समन्वयक सम्मेलन डोंबिवली श्वेता शिर्के समन्वयक कार्यक्रम मुंबई विशाल देशमुख उपस्थित रहे। कार्यक्रम स्वागत सत्कार गीत संगीत व कविता के साथ बड़ी ही सफलता के साथ संपन्न हुआ। सुद्धा सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे येऊन स्थानबद्ध व्हायचंय। देशपांडे साहेब सुप्रसिद्ध दोन्ही पाय आहे त्या गुरूंचं नमन करण्याचा आजचा दिवस पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण या ठिकाणी त्यांचे जवळचे सहकारी असणारे मेहमूद भाई पैठणकर सुपुत्र बांधल्याचे विशेष करून सुपुत्र सन्माननीय हा पराक्रम होऊ शकतो अभिनयाच्या बाबतीमध्ये सिंधुदुर्गाचं नाव ज्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये नेलं ते अनिलजी गवस साहेब या ठिकाणी आपला सरकार आपण स्वीकारते। आपण एकदा पुनश्च एकदा या ठिकाणी स्वराज्य रक्षक सामाजिक प्रेममधले हरिराव मोहिते यांच्यासाठी एकदा उदंड टाळ्या वाजल्या। मनपूर्वक धन्यवाद। यानंतर चित्रपट सृष्टीचे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष राजे भोसले साहेब उपस्थित आहेत। मराठी चित्रपट सृष्टीचे त्या उदंड टाळ्या आणि साहेबांसाठी मोठी माणसासाठी मोठी असतात याचं उत्तम उदाहरण तुम्हाला तुमच्या समोर त्यांनी त्या ठिकाणी पेश केलं की माझ्याबरोबर अजून कोण होते हे सांगत असताना त्यांनी त्या ठिकाणी गवस साहेबांचं सुद्धा आवर्जून नाव घेतलं एका उदंड टाळ्या। यानंतर आपण सन्मान करणार आहोत मेजर डॉक्टर भाऊराव तायडे साहेबांचा माजी सैनिक हितकारी सन्माननीय तायडे साहेब सैनिक हो तुमच्यासाठी एका आपण जोरदार टाळ्या वाजूया। खरंतर आपला देश कृषीप्रधान आहे आणि या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये सैनिक आणि शेतकरी ही महत्त्वाची लोक आहेत। सगळ्या मान्यवरांनी उभं राहून त्यांना मानवंदना दिलेली आहे। हे सैनिकांबद्दल खरं प्रेम आहे। गुरुपौर्णिमेच्या धर्तीवर आजचा हा गुरुपौर्णिमेचा सुंदर कार्यक्रम आम्ही नेहमीच तुमचे ऋणी राहू। खरंतर तुम्ही डोळ्यात तेल घालून सिनेमावर असता म्हणून आम्हाला दिवाळी साजरी करता येते, गणपती साजरा करता येतो आणि गुरुपौर्णिमेसारखे उत्सव सुद्धा साजरे करता येतात। खरंतर धन्यवाद सगळ्या या ठिकाणी उपस्थितांना। यानंतर या ठिकाणी देशपांडे साहेब उपस्थित आहेत, उत्तम ज्येष्ठ गायक आणि गायकाच्या क्षेत्रामध्ये ते त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे। देशपांडे साहेबांना विनंती आहे। मनपूर्वक धन्यवाद। समृद्धी पब्लिकेशन आणि सम्यक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आजचा हा सुंदर असा प्रकारचा कार्यक्रम मी इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट मल्टीपर्पज आणि समृद्धी प्रकाशन आणि सम्यक सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलनाचं आयोजन ठाणे येथे आज संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून आणि इतर मान्यवर यांना प्रथमतः मी शुभेच्छा देऊन या पाहुण्यांचा परिचय याच्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष दिनेशजी उगळे सर ज्येष्ठ समाजसेवक आहेत आणि त्यांची आताच त्यांचा सन्मान झाला। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटक सुरेशदादा बारसिंग त्याचबरोबर नेहा निनाधुरी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये जे निमंत्रित पाहुणे विनीत गौरी सर येणार होते पण अचानक त्यांचं स्थितीमध्ये शूटिंग लागल्यामुळे ते येऊ शकले नाही। त्याचबरोबर मेघराज राजे भोसले हे वाटेतच आहे आणि या कार्यक्रमासाठी माननीय जाकीर खान सर ज्येष्ठ चित्रपट अभिनेते त्यांनी त्यांचा आताच या कार्यक्रमामध्ये सत्कार झालेला आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये खास वर्षी गुरुवंदना आमची गुरु म्हणून सिंधुदुर्गाचे सुपुत्र अनिलजी गवस सर यांना मी
आज कार्यक्रमासाठी खास आपल्या या गुरुवंदनाच्या कार्यक्रमासाठी खास बोलवलं आणि त्यांनी मान देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे या कार्यक्रमामध्ये स्वागत आणि त्यांच्याबरोबर आलेले देशपांडे सर त्यांचंही आणि त्या राष्ट्रीय एकात्मता या कार्यक्रमाला जसं नाव दिलं म्हणून कोणत्याही क्षेत्राचा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी शोधावी लागतात त्याप्रमाणे आमचे खूप जवळचे कारगिल युद्धामध्ये त्यांनी आपली विशेष कामगिरी दाखवली आणि मेजर या पदावरून ते सेवानिवृत्त झाले असे मेजर डॉक्टर भाऊराव कायदेकर पालघर जिल्हा त्यांचं समाजसेवा आणि पर्यटन आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांना एका विद्यापीठाकडून डॉक्टरेट घेऊन त्यांचा अलीकडे सत्कार दिल्लीमध्ये झाला ते या कार्यक्रमासाठी उपस्थित त्यांचाही सन्मान आत्ताच संपन्न झाला त्यांचे स्वागत पैठणकर सर हे पालघर जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यात मुरबाड येथील एक उद्योजक आहेत स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक आपला नाव समाजासमोर उभं केलेलं आहे आमचे पैठणकर सर त्यांचे स्वागत आणि या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित मान्यवर यांचे मी आणि आपण यांचंही स्वागत करतो आणि पुढची धुरा प्राध्यापक खानोलकर सर यांच्याकडे देतो धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत संमेलनाचे या ठिकाणी प्रमुख दुवा सम्यक सामाजिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष एकदा आपण गायकवाडांसाठी जोरदार टाळ्या वाजूया. रायगड क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे पाणपोई असेल कोरोना काळामध्ये मदत असेल तर नावामध्ये प्रकाश आहे सन्माननीय प्रकाशजी गायकवाड साहेबांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. यानंतर या ठिकाणी काही सत्कार सूचक आहेत त्यानंतर पुन्हा एकदा आपण मानवतेची प्रार्थना एकदा करावा. विनोदजी पाठक साहेब राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप पुरस्कार 2024 विनोदजी पाठक साहेब एकात्मतेच्या दृष्टीने आपण समाजामध्ये जे कार्य केले आहे त्या कार्याबद्दल आपल्याला या ठिकाणी आपण गौरव पाहू. यानंतर धनंजय नागेश थोरात साहेब कृपया व्यासपीठाच्या धन्यवाद. यानंतर पर्यावरणाचा ध्यास घेत जे आपण भूमिका मांडली त्याबद्दल आजच्या दिनी आपला सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आपण एका तुम्ही सरांसाठी एका जोरदार टाळ्या. डॉक्टर जितेंद्र लक्ष्मण बेडारी साहेब नामवंत डॉक्टर खरंतर डॉक्टर हा पेशंटसाठी ते बनतो महाराष्ट्रातले नामवंत डॉक्टर. यानंतर ते सत्कारमंत्री असलेले डॉक्टर चंद्रकांत तुकाराम सावंत सर हे उपस्थित ठेवून त्यांना ठिकाणी सन्मानित करतो. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज अशा प्रकारचे कार्यवीर या ठिकाणी आहेत. यानंतर मी आमंत्रित करतो मनोजदेव महताब शेख सर यांना. मनोजदेव महताब शेख सर लातूर हे उपस्थित नाही. यानंतर भाऊसाहेब दिघे साहेब गबाजी दिघे गवसकरांना विनंती आहे आनंद सत्कार आपल्या शुभहस्ते व्हावा. दिघे साहेब यांचा सत्कार आपल्या शुभहस्ते व्हावा. भाऊसाहेब दिघे हे प्रगतशील शेतकरी आहेत. गायकवाड महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 डॉक्टर नरेंद्र गायकवाड हे विनंती करतो. विलास म्हात्रे साहेब महाराष्ट्र पर्यावरण सेवा मित्र पुरस्कार 2024 विद्यालय शेतवर या ठिकाणी सर अध्यापन करतात मुलांना शिकवतात. मॅडम असतील या ठिकाणी माझे मॅडम उपस्थित नाही. त्यानंतर पुढचे सत्कार मोठी आहे सौ श्रद्धा श्रीकांत तेंडुलकर मॅडम. महिला अध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना मिळालेला आहे आणि यामध्ये आपण मॅडमचं कौतुक करूया. त्यांच्या अनेक प्रश्नांना ज्यांनी भाजप फोडले त्या या व्यक्तिमत्व. यानंतर शिक्षण होता काय वाचूया सन्माननीय मोरे साहेब. यानंतर मी आमंत्रित करेन रवींद्र धोंडू भोईर मुरबाड कोकण भूषण पुरस्कार गुरुपौर्णिमेच्या औचित्यावर समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कनेक्ट टाकून आपल्या कार्याची गुणवत्ता वाढवणारे हे सगळे सरकारकृती राजेश मोरे या ठिकाणी उपस्थित दिसत नाही. यानंतर मी सन्माननीय शिंदे साहेब. यानंतर पुढचे सरकारमंत्री असतील माननीय रविकिरण गणपतराव कांदळे वसंतराव बोरकर मॅडम शिर्डी वैशाली बोरकर मॅडम शिर्डी. आरोग्य सेवा खरंतर कारणी व व्यायामातून आरोग्याविषयी जलद. यानंतर विनंती असेल भाऊसाहेब शंकर बीडकर
भाऊसाहेब शंकर बिरकर, त्यानंतरचे सत्कारमूर्ती असतील. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेक गुरुतत्वांना आपण या ठिकाणी एकत्रित गौरवण्याचा आजचा हा आनंददायी सोहळा ते यानंतर पुढचे सत्कारमूर्ती असतील मीनल शंकर माळी मॅडम. सौ मीनल शंकर संघर्ष करतो तो स्पर्धेत टिकतो, कारण बळी नेहमी बोकडाचा दिला जातो, वाघाचा बळी कुठेच दिला जात नाही. त्यामुळे आपण एका उदंड टाळ्या वाजूया त्या ठिकाणी थोरात साहेबांसाठी विनंती करतो. तुषार शामराव कडवाड, भरत यशवंत पसरे, भरत यशवंत पसरे पसरे साहेब यांना विनंती आहे. यानंतरच्या सत्यासाठी आपण कृपया व्यासपीठाकडे यावं. पट्टे साहेब हे गुणवंत शिक्षक माणसाला भाषा होऊ शकते. डॉक्टर चुकला तर एकच माणूस मरू शकते. जळगावच्या पदाधिकारी जर असतील, कुसुमताई फाउंडेशन जळगावच्या पदाधिकारी कोण असतील, कुसुमताई फाउंडेशन कुसुमताई फाउंडेशनच्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. कुसुमताई फाउंडेशनच्या पदाधिकारी मॅडमने खूप मोठी कामगिरी केलेली आहे. खरंतर गुरुपौर्णिमेच्या आजच्या या पवित्र दिवशी आपण काही शिक्षकांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करतो आहोत. मैं नारी हूँ, मैं कली हूँ, मैं फुलवारी हूँ, मैं दर्शक हूँ, मैं दर्पण हूँ, मैं नाथ हूँ, मैं हिकरजन हूँ, मैं बेटी हूँ, मैं माता हूँ, मैं बलिदानों की गाता हूँ, मैं श्रीमद् भगवत गीता हूँ, मैं द्रौपदी हूँ, मैं सीता हूँ। पुरुषों की इस दुनिया ने मुझे कैसी नियति सिखलाई, कभी जुए में हार गए, कभी अपनी परीक्षा दिलवाई। अंधेरे में आकर उन हाथों ने मुझको बाहों में खींच लिया, एक ने मुंह पर हाथ रखा और एक ने आंचल खींच लिया। नारी के सम्मान को मिलकर तार तार सा कर डाला, मर्यादा की आंचल को फिर जार जार सा कर डाला। मारा है मुझको, पीटा है, बालों से मुझे घसीटा है, फिर बर्बरता की उन सारी सीमाओं को तोड़ दिया, उन घनी अंधेरी सड़कों पर फिर मुझे तड़पता छोड़ दिया। सन्नाटे में चीख रही थी खून, जो नारी का अपमान करे वो मर नहीं हो सकता। जब सजा मौत की लागू होगी सारे दोषी लड़कों पर, फिर कोई लड़की नहीं मिलेगी खून से लथपथ सड़कों पर। आखिरी लाइन जी, तो आओ प्रण लो मेरे साथ और ये आह्वान करो, आओ प्रण लो मेरे साथ, ये आह्वान करो, अपनी मर्यादाओं को समझो, नारी का सम्मान करो। थैंक यू सर, हमारे बीच में थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू। क्या खरंतर आपण म्हणतो क्रांती होते, ती क्रांती ज्याने घडवली त्या भिंडा मॅडम. यानंतर मी विनंती करतो हरी जाधव सर, किरण हरी जाधव त्यांचे पुरस्कार होते असतील. महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार. तर आजचा दिवस हा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि अशा गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला या ठिकाणी आपण सन्मानित करतो आहोत. ज्या वेदाने आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन कसं जगावं हे शिकवलं ते वेद देणारे एकनाथ निकम साहेब मुंबई महाराष्ट्रातला गौरव पुरस्कार. ही सगळी मुंबईतली ही रत्न आहेत, तळागाळामध्ये काम करणारे, ज्याला आपण चर्चे आपण एकदा उदंड टाळ्या वाजूया. कारण विद्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, ही देता घेण्याची किमया आपण सातत्याने आपल्याला करता आली पाहिजे. मी विनंती करतो तानाजी एकनाथ निकम साहेब यानंतर सन्मान स्वीकारतील. तानाजी एकनाथ निकम, त्यानंतर पुढचे सत्याग्रही प्रभाकर तुकाराम कांबळे सर, प्रभाकर तुकाराम कांबळे सर, चंद्रकांत कदम, संजयजी चंद्रकांत कदम सर उपस्थित असतील तर कृपया व्यासपीठाकडे यावं. पालघरमध्ये सेवा करत असताना, दीन दुबळ्यांची सेवा करत असताना कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी यानंतरच्या सन्मानासाठी यावं. सुरेश बिरचे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट या माध्यमातून सबका आनंद असतो, ते चैतन्य तो आनंद या चॅरिटेबल ट्रस्टचा आपल्याला पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. यानंतर पुढच्या सत्कारमूर्ती कृपया तयार करायचं आहे. अरुण गोविंद दिलीप राऊत, सचिन विद्याबाई दिलीप राऊत, सचिन ज्यांचे पुरस्कार राजेश शिंदे साहेब 20 वर्ष या ठिकाणी सर उपस्थित आहेत. त्यानंतर डॉक्टर दीपक विनायक चौधरी साहेब, डॉक्टर जाधव पत्रकार,
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण पत्रकारितेचा या ठिकाणी आदराने उल्लेख करतो. ज्येष्ठ पत्रकार दीपक गंगारामजी कापसे यानंतर ते सत्कारमंत्री असतील. सिनियर जनरल मॅनेजर नवी मुंबई कापसे साहेब या ठिकाणी. शर्मिळताई नलावडे मॅडम. तुषार कडवळकर साहेब ज्येष्ठ उद्योजक विनंती आहे. उद्योजक क्षेत्रामध्ये तुषारजी साहेबांना विनंती आहे यानंतरचा सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा. तुषारजी कडवळकर साहेब. जोरदार गाड्या. कृषी रत्न पुरस्कार यानंतर मी आमंत्रित करतो डॉक्टर पारुल सुनील लाड साहेब, डॉक्टर सुनिजिका भुरी मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. तर आपण आपल्या क्षेत्रामध्ये गणेशजी अमृतकर सरांना विनंती आहे सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे यावं आणि हा सन्मान 20 वर्ष आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सरांचं काम आहे. कानूमातेचे पुजारी आणि महाकालीचे परमभक्त म्हणून या जळगावकरांच्या पुजाऱ्याकडे बघितलं जातं. खानगी शिकवलीवरची अनेक गाणी ज्यांनी जनसामान्यांच्या मध्ये रुजवली. या ठिकाणी पुस्तक प्रकाशन शब्दपूर निवृत्त विस्तार अधिकारी म्हणून या ठिकाणी संकेत साहेब निवृत्त झालेले आहेत. या ठिकाणी काही कारणास्तव ते उपस्थित राहिलेले नाही. एकदा उघड केलं आपण सोमनाथ खडके मॅडम यांना सुद्धा विनंती आहे यानंतरचा सन्मान आपण स्वीकारावा. खडके मॅडम. प्रातिनिधिक स्वरूपाचा सन्मान या ठिकाणी सर मॅडम. राष्ट्रीय एकात्मता सेवा सन्मान 2024 नंदन त्यागी साहेब. राष्ट्रीय एकात्मता सेवा पुरस्कार 2024. त्यानंतर मी पुढचे सत्कारमूर्ती असतील राजू विष्णू सोनकांबळे मुंबई. राजू विष्णू सोनकांबळे मुंबई यानंतरचे पुरस्कारमूर्ती असतील. पुरस्कारमूर्तींना पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं विनंती आहे आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे येण्याची कृपा करावी. सन्माननीय प्रकाशजी गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचे एकदा उदंड टाळ्यांनी स्वागत करूया. विनंती आहे गायकवाड साहेब आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे येण्याची कृपा करावी. राजू विष्णू सोनकांबळे साहेब यानंतर ते पुरस्कारमूर्ती असतील. राजू विष्णू सोनकांबळे साहेब कृपया लवकरात लवकर या ठिकाणी व्यासपीठ सोडावं. अनेक लोकांचा एकत्रित सत्कार करताना तुमच्या भावना मला समजाव्या लागतात पण वेळेचं बंधन असतं त्यामुळे काही सुरू शकत नाही. त्यानंतर पुढचे सत्कारमूर्ती असतील सन्माननीय विनोद विठ्ठल पाठक साहेब. पाठक साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या समोर राहावं. तत्पूर्वी या ठिकाणी पाहुणे म्हणून आलेल्या गायकवाड साहेबांचा आपण या ठिकाणी फार जे केलं आहे आणि मी जे बोलतोय म्हणजेच आपल्याकडे एक कलाकार बसलेले आहेत चित्रपटामध्ये काम केलेले आहेत आणि मी माझं सांगतोय की मी ना नायक हूं ना गायक हूं मैं देश का एक सैनिक हूं. मैं नायक हूं ना गायक हूं देश का एक सैनिक हूं. चलो आगे पाकिस्तान हमारे सामने है. लड़ाई भी करना है. बारिश हो चाहे आंधी हो चाहे तूफान हो हमने जाना ही जाना है. बस टाइम सर्वांचाच कमी आहे आणि मला फक्त 2च मिनिट दिलेले आहेत कारण माझं पूर्ण टोटली समाजसेवा आहे. आणि आता सुद्धा 26 जुलैला मी सर्वांना आवर्जून सांगतोय की आपण कारगिल विजय दिवस जो आहे तो फक्त आपल्या पुरताच ठेवलेला आहे. शासकीय यंत्रणापर्यंतच ठेवलेला आहे पण त्याची प्रसिद्धी कुठंच नाही आहे.
या कारणाने आम्ही 26 जुलैला पूर्ण भारतातले महावीर चक्र, परमवीर चक्र, वीर चक्र यांना सर्वांना आमंत्रित केलेलं आहे आणि भोईसरला आम्ही तो प्रोग्राम ठेवलेला आहे. व्यासपीठावर बसलेल्या यांना सुद्धा आमची आमंत्रित आहे आणि जे समोर बसलेले यांना सुद्धा आमचं आमंत्रित आहे. आवर्जून तुम्ही 3,500-4,000 पर्यंत आमची लोकसंख्या तिथे असते. आम्ही झाक्याच्या याने झाक्या करतो, सर्व प्रसिद्धी करतो आणि त्याच्यानंतर सन्मान मूर्ती म्हणून आम्ही तिथे हॉलमध्ये त्याचे जाऊन त्याचा सन्मान करतो. तर सर्वांना माझी विनंती आहे की 26 जुलैला भोईसर या ठिकाणी आमचा कार्यक्रम ठेवलेला आहे, कारगिल विजय दिवस. बस बाकी मी पुढे बोलत नाही, इथंच माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. तर सैनिक हा खूप महत्वाचा किंवा महत्वाचा दुवा मानला जातो आणि जे आपल्यासाठी नेहमी सीमेवर डोळ्यात तेल घालून आपलं रक्षण करतात त्या सैनिक करूया. आणि यानंतर सिंधुपुत्र आणि हंबीरराव हे सन्माननीय गवत साहेबांना विनंती असेल की आपल्याला या ठिकाणी आपण व्यक्त व्हावं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज नुकती आषाढी झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रापासून सगळ्या महाराष्ट्रातून वारीसाठी आमचे सगळे शेतकरी बंधू विठ्ठलाच्या चरणी गेलेलेच आहेत. मला काही वारी करता आली नाही किंवा ते जमणं शक्यही नाही, पण माझी वारी ही अशी तुमच्याबरोबर असते. माझ्यासमोर साक्षात विठ्ठल बसलेला आहे आणि या वारीला मी हा वारकरी आलेलो आहे. मी काही तुमच्यापेक्षा मोठा नाही. आमच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये जसं यश संपादन केलंय तसंच मी माझ्या एका क्षेत्रामध्ये थोडंफार यश संपादन केलं आणि त्याचं फळ म्हणून आम्हाला इथे बसायला देत आहे. प्रत्येकामध्ये एक विशिष्ट गुण असतो, त्याने तो शोधायचा असतो आणि त्याला खतपाणी घातलं तर त्यांचे असे सत्कार होऊ शकतात हे सांगणारं हे आजचं संमेलन आहे. व्यासपीठावर सर्व गुरुवर्य बसलेले आहेत. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये स्वतःचं योगदान दिलेलं आहे. आमच्या क्षेत्रामध्ये प्रचंड लोकांचा भरणा आहे, विविध स्वभावाचा, विविध व्यसनांचा, विविध विचारांचा आणि विविध भाषेचा अशी लोक आमच्या क्षेत्रामध्ये असताना आणि जबरदस्त स्पर्धा असताना सुद्धा आमच्यासारखी मंडळी जेव्हा तिथे टिकून आपलं स्वतःचं अस्तित्व, आपलं व्यक्तिमत्व लोकांपर्यंत आणतात, याच्यामध्ये आमच्यामध्ये काय खास आहे हे आम्ही शोधलंय. तसं माझं सगळ्यांना म्हणणं आहे की आपली येणारी पिढी आहे, आपली मुलं आहेत, या सगळ्यांची सुंदर बघा. सगळेजण पर्सेंटेजच्या मागे लागले, त्याच्या मागे जाण्याची काही गरज नाहीये, कारण ते भूत न संपणार आहे. आम्ही कुठेही पर्सेंटेजच्या मागे न जाता सुद्धा आपलं व्यक्तिमत्व किंवा आपलं नाव जर आपल्या क्षेत्रामध्ये उज्ज्वल करू शकतो तर तो कॉन्फिडन्स आज तुम्ही गुरुवर्य मंडळींनी तुमच्या हाताखालच्या मुलांना, आपल्या मुलांना आणि आपले देशकार्य असं समजून त्यांना दिलं पाहिजे. की प्रत्येक शिक्षकांना सुद्धा हेच सांगतो की सगळेच जण काही लिखापडीमध्ये मास्टर नाही होऊ शकत. काहीमध्ये मस्ती असते, ती मस्ती पुढे कुठल्या क्षेत्रामध्ये तो नाव कमावू शकतो त्याची बीजं असतात, ती समजून घेतली पाहिजे. म्हणजे विद्यार्थी एक छान कविता लिहिली होती, पंढरीच्या वाटेवर आहे एक शाळा, सगळी मुलं गोरी, एक आहे कुट्ट काळा, खोड्या करतो, मस्ती करतो, कुठल्याच शिक्षकाचा ऐकत नाही. गुरुजी म्हणतात खोड्या करतो, मस्ती करतो, सगळ्यामध्ये आहे अट्टल. गुरुजी म्हणतात न जाणो असेल विठ्ठल. हे विठ्ठल शोधण्याचं काम आपल्याकडे असेल आणि ते गुरुजी शोधतात. आम्हाला मारलंय, भरपूर मारलंय, मला शिक्षकांनी मारलं, त्याचा आज एवढा अभिमान वाटतो. त्याच वेळेला जर ते फटके बसले नसते तर आम्ही अंतर्मुख झालो नसतो. आज आत्मत्व शोधत 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 काहीतरी सापडलं, ते पकडलं आणि त्याच्याप्रमाणे आम्ही पुढे गेलो. मला कल्पनाही नव्हती मी हिंदी चित्रपटात काम करेन, मी सिरियलमध्ये काम करेन, मी मराठी चित्रपटात काम करेन, मी व्यावसायिक नाटकात काम करेन. पण काय कोण जणे माझ्या आयुष्यात असे गुरु येत गेले ज्यांनी मला हाताला धरून अगदी वरपर्यंत आणलं आणि आज तुमच्यासमोर मी हा उभा आहे. मी त्या सगळ्या गुरूंना रोज आठवतो
त्यांना वंदन करतो, कारण त्यांच्याशिवाय आम्ही कोणी नाही. आपल्याला प्रत्येक गुरु शिक्षण देतो तेव्हा आपण कुठेतरी मोठे होतो. अचानक कोणी बुद्धिमान असा होत नाही. त्यामुळे माझ्या गुरूंनी मला जे जे संस्कार केले त्याचा मला फायदा झाला. याच प्रवासामध्ये झाकीर खान सारखा माणूस मिळाला, सोनू सूद सारख्या व्यक्ती मिळाली, जो आज समाजसेवा फार मोठ्या प्रमाणात करतो आहे. माणुसकी जपणारी माणसं मिळाली. झाकीर खान एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्याला शांतता नाही, त्याला सतत हसत राहणं, हसवत राहणं यासाठी त्याचा जन्म आहे असं वाटतं. आणि तो ते पाहिजे. त्याचे तो रील मास्टर आहे, अनंत रील त्याचे फेमस आहे. तो मलाही ते पाठवत असतो. तर हा झाकीर खान आहे. आमच्या क्षेत्रामध्ये कुणालाच आम्ही कमी लेखत नाही आणि कोणाचा द्वेष करत नाही. माझ्या देशामध्ये सुद्धा ही सहिष्णुता आहे आणि ती आपण जपली पाहिजे. आज इथे बऱ्याच जणांचा सत्कार झाला. सगळी लोक महान आहेत. तुमच्या अजून फार मोठं कार्य व्हायचं आहे. ही आपली एक ओळख आहे, छोटीशी ओळख आहे. आपलं कार्य थांबलेलं नाही, आपलं संपलेलं नाही. हा काही जीवन गौरव पुरस्कार नाही. हा तुमच्या कामाची पावती देणारा आणि तुम्हाला प्रोत्साहन देणारा असा हा आहे. आणि अगदी मला 2 दिवसापूर्वी आमच्या बाळकृष्ण खरातांनी फोन केला आणि सर याल का, असा गुरुवंदनाचा कार्यक्रम आहे. एक धडपडा माणूस इतक्या कोकणापासून ते अगदी सगळ्या महाराष्ट्रातले सगळे लोक शोधून त्यांचा सत्कार करतो. आता ते करतायत म्हणजे मीच करतोय असं मला वाटलं आणि मी म्हणून आलेलो आहे की बाळकृष्ण खरातांनी फोन करावा आणि आम्ही जावं. मी अगदी कोकणात पण गेलेलो आहे, त्यांनी बोलवलं तेव्हा. तर ही माणसं तुमचं लक्ष ठेवून आहे, तुमची दखल घेत आहे. ही दखल घेणं फार महत्वाचं आहे. जशी तुम्ही माझी दखल घेतली आणि मला मोठं केलं, तसंच बाळकृष्ण खरात नावाचा प्राणी किंवा व्यक्ती फार मोठं व्यक्तिमत्व स्वतः पाठीमागे राहून सगळ्यांना पुढे जाण्यासाठी जो प्रोत्साहन देतो अशा माणसासाठी वास्तविक पाहता माझ्याबरोबर विलासजी देशपांडे हे मित्र आहेत, माझे सखा आहे, भाऊ आहे, कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. एमरॉन नावाची एक कंपनी त्याचे संचालक म्हणून रिटायर झालेले आहे. पण तुम्हाला सांगू का, यांचे एक वैशिष्ट्य असं आहे की ते उत्तम मोहम्मद रफीची गाणी गातात. म्हणजे तिथे जर का तसं असेल तर ते तुम्हाला अतिशय सुंदर गाणं ऐकू शकतात. आणि माझी अशी इच्छा आहे की आपला हा वृक्ष कार्यक्रम असेल तर त्यात थोडंसं गाणं व्हायला पाहिजे. गायन देऊया, त्यांना गायन देऊ. अप्रतिम गाणं गातात. बरं, कुठेही शिकलेले नाही. काय म्हणतो मी सांगतोय त्याच्या मागचा उद्देश आहे. मी थोडंसं भाषण लांबत आहे, पण कारण असं आहे की कुठलेही संगीताच्या शिक्षकाकडे न जाता मोहम्मद रफी साहेबांवरचं प्रेम, त्यांना पूजा म्हणून त्यांनी जे प्रेम केलंय आणि ते त्यांचं आज इतकं अप्रतिमरित्या बहरलेलं आहे की हुबेहूब मोहम्मद रफी गात आहेत असं वाटतं. त्या काशी माणसांबरोबर राहिल्यानंतर आपल्या कलागुणांमध्ये सुद्धा आणखीन वाढ करण्याची गरज आहे याची जाणीव होत राहते आणि आपण समृद्ध होतो. आपल्या सगळ्यांमुळे माझा महाराष्ट्र अभिमानास्पद कार्य करतोय. तुमच्यामुळे अभिमान आहे. तुमच्या सगळ्यांचा मला गर्व आहे. तुम्ही असेच कार्य करत राहावं. आपल्या बरोबर असं जसं म्हणतात तसं देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. तसे तुम्ही सुद्धा पुढे जाऊन आणखीन कोणाकोणाचे असे सत्कार करा. बाळकृष्ण खरातांनी तसं एक पायंडा घालून दिलाय की आपण गुणगौरव करत राहायला पाहिजे, तरच महाराष्ट्र आणखीन पुढे जाईल. बारशिंगे साहेबांनी फार महत्वाच्या विषयाला आज घातला होता. वास्तविक त्या बाबतीत आम्ही अनभिज्ञत राहतो किंवा आम्ही अडाणी राहतो, आम्हाला त्याचं महत्त्व कळत नाही. पण फार महत्वाचे विषय त्यांनी मांडले. आपल्याला त्याचाही विचार करायचा आहे, कारण आपल्यानंतर आपली जी पिढी आहे, आपली मुलं आहे, त्यांच्यासाठी आपण काय करतो, आपण काय ठेवतो, आपण काय किती घाण करून ठेवतो याचा विचार केला पाहिजे. आज राजकीय स्थिती न बोलण्यासारखी आहे, पण या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला जगणं गरजेचं आहे. कारण माणूस जगत राहायला पाहिजे आणि दुसऱ्याला जगवत राहायला पाहिजे. हे एवढे माझे 2 शब्द बोलतो आणि आपलं जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.
यांच्यासाठी जोरदार टाळ्या. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या दिशा आणि दशाला शोधणारं हे व्यक्तिमत्व. लेखक समाजाच्या 2 पावलं पुढे असतात, पत्रकार समाजाच्या 4 पावलं पुढे असतात. एका पत्रकार मित्रासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण समाजातल्या अनेक गोष्टी जे वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवतात हे सावंतवाडीचे पत्रकार. शाल त्याचबरोबर या ठिकाणी मेडल देऊन सरांचा गौरव होतोय. आपण त्यांचं कौतुक करतोय आणि आपण मांडता आहात. खरं तर पत्रकार हा निर्भीड असला पाहिजे. तो विकला की पत्रकारिता संपते. त्यामुळे समाजाला जागृत करण्याचं काम त्या काळी लोकमान्य टिळकांनी केलं होतं. राज्य करणं म्हणजे सूड उगवणं नव्हे, अशा प्रकारचे लिखाण. आयोजकांचं मन किती मोठं आहे बघा. जी सगळी माणसं आहेत आपल्याला त्या सगळ्यांच्या या ठिकाणी सन्मान होत आहे. गौरव यांचा आपण या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या गौरवसाठी. खूप छान अशा प्रकारची फोटोग्राफी त्यांची आहे. एकदा जोरदार टाळ्या फोटोग्राफीसाठी गौरवसाठी. यानंतर सन्माननीय शिर्के मॅडम ज्या मुंबईच्या आहेत, जेव्हा काही त्यांच्या मदतीची खूप नितांत गरज आयोजकांना असते. त्यानंतर विशाल देशमुख ज्यांनी जे मुंबईमध्ये राहतात. फणसासारखा तो काटेरी असतो पण आतून मात्र गोड असतो आणि त्याचं प्रतिबिंब या ठिकाणी आपल्याला क्षणोक्षणी दिसते. त्यानंतर या ठिकाणी समृद्धी खरात मॅडम आहेत. खरात सरांच्या सौभाग्यवती ज्यांचं अनेक ठिकाणी ज्यांचं ज्या सपत्नीक आपण सत्कार करतो सरांचा. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते. आपण सपत्नीक सत्कार करतो सन्माननीय खरात सर आणि खरात मॅडम यांचा. सर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी. आपण जे योगदान देताय समाज घडवण्यासाठी भाग्यवान असतो जेव्हा ती आपली असतात. एकदा सरांसाठी उदंड टाळ्या. आणि यानंतर या ठिकाणी सूर्यकांत आगलावे सर. This program is co-sponsored by Gangwal Healthcare Private Limited. We make available the best of specialty ingredients from the world over, manufacture in pharma chemicals, and 5 Tarapur MIDC 40150. नमस्कार दोस्तों, केशियन हेडलाइंस सच का आईना में देखिए राजनीति, मनोरंजन, बिजनेस, खेलकूद, धर्म और देश दुनिया की प्रमुख खबरें। केशियन हेडलाइंस पर हमारे चैनल को लगातार देखने के लिए सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाकर अप्रूव करें।